करून घेण्याचं काम नक्की करेल. तर आजच्या या निमित्ताने आपण सगळ्यांनी व्यवस्थित तपासून घ्यावं. मला विश्वास आहे की आमच्या महिला भगिनी तसं तर खूप कष्ट करतात आणि कष्ट करणाऱ्याला तसा काही फार आजार होण्याचं कारण नसतं, पण महिला भगिनींचं आहार जे जेवण आणि हे काही फार व्यवस्थित पौष्टिक असतं असं नाही. आणि म्हणून बऱ्याचदा हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी असतं, म्हणजे रक्तात एचबीचं प्रमाण कमी असतं. आणि या सगळ्या कारणांनी त्याच्यातून मग पुढे काहीतरी वेगवेगळे आजार निर्माण होत राहतात. तर अशा सगळ्याच गोष्टींसाठी डॉक्टरांचा जे चांगले सल्ला असतील ते सल्ले आपण ऐका आणि त्याच्या उपचाराच्या अनुषंगाने जे काही ते सांगतील त्या पद्धतीनं कार्यवाही करा. आजच्या या निमित्ताने अनेक ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम घेतले जात आहेत.